2 दिवसापूर्वी आणि आज पहिला आनंद आहे. आणि आजचा गुलाल संघर्ष आमचा संपला. काही दिवस 5-6 मैदान कमबॅक होत नव्हता, आज कमबॅक झालेला आहे. आता उजगावकर वाडीतले म्हणजे कडवळचा पैरा आणि किताबाचा मानकरी कोण ठरणार तर मंडळी आज आपल्याला प्रत्यक्ष दिसलेलं आहे की कुंभारले एक्सप्रेस शंकर. नमस्कार मित्रांनो, सोजन गात्र युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या सर्व कोकणवासींचं हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी आज कोकरे गावामध्ये आलेलं आहे. मंडळी जर बघायला गेलात ना तर नांगरणी स्पर्धेचं आजचं जे मैदान होतं आणि या मैदानामध्ये मित्रांनो खूप सारे व्ह्यू आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि जर बोलले ना तर हे बैलगाडा मालक आहेत. तर नाव काय तुमचं? ओके, तर गाव तुमचं नाव? तुमचं नाव? हो, तुमचं नाव? ओके, तर मंडळी जर बघायला गेलात ना तर कोकणामध्ये ह्या अशा स्पर्धा होत असतात, नागरिक स्पर्धा. ना तर बघायला गेला तर प्रत्येकाला गुलालाची इच्छा असते आणि तो मित्रांनो गुलाल नशिबात असतो. आणि तेच मित्रांनो आज आपल्याला तर मंडळी जर बघायला गेलात ना तर कोकणामध्ये गुलाल हे मिळवण्यासाठी मित्रांनो खूप मेहनत घ्यायला लागते. तर आपल्याकडे प्रथमेश आहे. तर प्रथमेश, आजचा गुलाल झालेला आहे तर काय सांगू शकतोस गुलालाबद्दल? काय गुलाल झालाय त्याबद्दल आनंद आहे. आणि आजचा गुलाल संघर्ष आमचा संपला. काही दिवस 5-6 मैदान कमबॅक होत नव्हता, आज कमबॅक झालेला आहे. आज गुलाल भेटला. ओके, तर आजचा पैरा कसा काय होता? आजचा पहिला गार्डनच केलेला म्हणजे उदयदार. ओके, तर ह्या पहिला नंदीचं नाव काय? स्वामी. आणि तर मंडळी पाहू शकता स्वामी आणि ट्रस्टर यांनी आज 4था क्रमांक केलेला आहे. आणि जी मालकाची इच्छा होती की 4 मैदानामध्ये संघर्ष होता की लाईनीजवळ जायचे आणि नाट्यामध्ये बैल पडायचे किंवा अजून काय व्हायचं. तर मंडळी आजच्या जो मैदानाचा जो इतिहास आहे ना कोकऱ्यामध्ये, तो इतिहास आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि हा जो ग्रुप आहे त्यांचा, तर मित्रांनो आता आपण कोकरे मैदानामध्ये आलेला आहे आणि कोकण केसरी मैदानाचा किताबाचा मानकरी कोण ठरणार तर मंडळी आज आपल्याला प्रत्यक्ष दिसलेला आहे की कुंभारले एक्सप्रेस शंकर आणि आरवलीकरांचा पिंट. तर मित्रांनो हा पायरा ठरलेला आणि हे जुने बैलगाडा मालक आहेत. तर आज इतिहास जर बघायला गेलात ना तर छकडे स्पर्धेमध्ये हाच तो नंदी आहे की एकटा पळालेला आणि गुलालात राहिलेला. तर आता आपलं नाव काय? माझं नाव संकेत रघुनाथ जाधव कुंभार. ओके, तर आपल्या नंदीचं नाव? शंकर नाव आहे. तर मंडळी पाहू शकता शंकर बोलला तर मित्रांनो कोकणातला हिरा आहे. आणि ह्याच हिऱ्याने मित्रांनो एकटा पळून गट पास केला, सेमी पास केली आणि फायनलमध्ये गुलालात राहिलेला नंदी आहे. आणि आज कोकरे मैदान जर बोललं ना तर देवाडे क्रोटातर्फे लागलेलं कोकण केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. तर आज शंकरबद्दल आणि पिंट्याबद्दल काय सांगू शकतो? दोन्ही साईड कोणत्या साईड जवळजवळ आम्ही 3 वर्षानंतर बैल डावी साईडने आतून टाकला चिखलामध्ये. त्याच गतीत बैल पळाला आणि पिंट्या तर बाहेरून म्हणजे बैलाला चांगला कवर. ओके, तर किती सेकंद झाले आपली जोडी? 12:77. तर मंडळी पाहू शकता आजची जी जोडी आहे ती 12:77 आलेली. आणि ते कोकरे गावातले जे मैदान होतं गावठीमधून प्रथम क्रमांक केला आणि बाईकचे मानकरी ठरले. तर आता आज बाईक बद्दल काय सांगू शकतो की आज पिंट्याकडे बाईक जाणार की तुमच्याकडे येईल? बाईक आमच्याकडे जाणार कारण जोडी आमच्याच नावावर होती. ओके, कारण ह्याच्या पुढे जे मोठे मैदान होते त्यांच्या नावावरती. तर मंडळी जे पहिरे आहेत ना आपले तर असे टिकवले जातात कारण जे कोणतं पण मोठं मैदान असू दे, आज हे बाईकचं मैदान झालं, उद्या अजून कुठलं 4 व्हीलरचं होईल तर ते मैदान ते दुसऱ्या बैलगाडा मालकाबरोबर असतं आणि हा पैरा टिकवला जातो, बरोबर ना? तर कोकणामध्ये आपल्याकडे असे पहिरे तोडतात, त्यांच्याबद्दल काय तुमच्याकडे काय सांगू शकता का? काय कसं आहे विषयाला समजून आता आमचा पिंपळीवाल्यांकडे आमच्या घरची गाडी असते, आमच्या बैला धन्यवाद दादा. मंडळी आता आपण कोकरे मैदानामध्ये हे दादा तर कोणतं नंदी आपण घेऊन आलं? तर पैरा वगैरे झालेला की? तर कुठल्या गावातला पैरा होता? ओके, तर मंडळी पाहू शकता उजगावकर वाडीतले म्हणजे कडवळचा पैरा आणि जोडीला विनंती करून जोडीच्या मालकाला विनंती असेल आपण आपलं बक्षीस देण्यासाठी कोकणामध्ये जर बोलले
आणि हे संघर्ष बक्षीस करत असतात आणि त्या संघर्षातून मित्रांनो प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या मैदानामध्ये रमेश येत किनाळकर, असतात, आपल्याला विनंती असेल आपण 8व्या क्रमांकाची विजयाची जोडी आणि इथून प्रशांत त्याला मोरे जर यांच्या बोलले ना नावाने तर धावलेली आपले नंदी बुलेट आणि रायाची जोडी ड्रायव्हर याला हे बक्षीस वितरित करायचे. तर त्याबद्दल काय सांगू शकतो? म्हणजे सलग 3 मैदानात गुलाल केला. तर मंडळी पाहू शकता जो पैरा टिकवणं आहे ना, प्रत्येक मैदानामध्ये जर एकच जर पैरा असेल तो भले कुठचा पण असू दे बाहेरच्या गावातून तो पैरा टिकवणं. तर मंडळी आज आपण कोकरे गावामध्ये आलेलो आहे आणि नागरिक स्पर्धा पाहण्यासाठी आलो होतो. तर देवा डेकोरेटर यांच्या इथे जे कोकण केसरी मैदान झालं तर त्या मैदानामध्ये आपल्याला जे गुलाबात बसलेले जे नंदी आहेत तर त्यांची थोडीशी मुलाखत असणार आहे. तर हे दादा आहे, तर दादा नाव काय तुमचं? कुलदीप अनंत जाधव. ओके, तर आजचं जी जोडी पळाली तर बैलाचं नाव काय चित्तर. आणि पैरा कुठला होता? पैरा चिपळूणचा होता, पुष्पा. पुष्पा होता. तर मंडळी पाहू शकता पुष्पा आणि चित्तर ही जोडी आज पळाली आणि कितव्या नंबरामध्ये बसली? आपली जोडी 8व्या नंबर मध्ये होती. ओके, तर दादा तुझं नाव काय? तर मंडळी पाहू शकता ह्यांचा पण एक नंदी आहे. नाव काय नंदीचं? चित्तर आमचं काय. तर चित्तर आहे आणि तो मित्रांनो प्रत्येक मैदानामध्ये गुलालात आहे आणि आता जास्त बोलले ना तर प्रत्येक मैदानामध्ये संघर्ष करायला लागतो आणि त्या मैदानामध्ये गुलाल मिळणं ही मेहनत आहे ना मित्रांनो. जो पैरा असतो ना नंदी तर त्याच्यामध्ये आणि जो ड्रायव्हर असतो त्याच्यामध्ये चिरत असते. तर त्याच्याबद्दल काय असतं? तर मंडळी आज कोकरे मैदानामध्ये आलेला आहे आणि देवा डेकोरेटर तर्फे लागलेल्या कोकण केसरी मैदान पाहण्यासाठी आलेलं आणि खूप सारे टॉपचे नंदी आलेले आणि त्याच्यामध्ये गुलाल झालेले जे नंदी आहेत तर त्यांची थोडीशी मुलाखत असणार आहे. कारण जर बघायला गेलात कोकणामध्ये गुलालासाठी खूप सारा संघर्ष करत असतात आणि त्या संघर्षातून हे बैलगाडा मालक आहेत. त्याचं नाव काय तुमचं? तुमचं ना? साहिल शंकर करंबे. ओके, गाव कोणतं? ओके, तर नंदीचं आपलं नाव काय आणि आता पैरा कसा काय कुठला होता? ओके, तर मंडळी पाहू शकता पाली बांबर मध्ये सावकार नंदी आहे. तर मित्रांनो त्याच नंदी बरोबर पैरा होता. तर आजची जोडी जरी पळाली तर कितव्या क्रमांकात बसले? ओके, आणि किती मैदानात गुलालात आहे? ओके, तर मंडळी पाहू शकता कोकणामध्ये 9 मैदानं झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये आजचा हा 3रा गुलाल आहे. तर प्रत्येक बैलगाडी मालकाला गुलालाची इच्छा असते आणि प्रत्येक गुलालासाठी संघर्ष करत असतात आणि तेच मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. आणि खूप सारे गुलालाचे नंदी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे युट्यूबच्या माध्यमातून. जर बघायला गेलं तर कोकण केसरी मैदान होतं आणि बाईकचे मानकरी कोण झाले ते पण आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर मंडळी बघायला गेलं ना तर कोकणातले जे शेतकरी आहेत तर गुलालासाठी संघर्ष करत असतात आणि प्रत्येक मैदानामध्ये तिथे उपस्थिती लावत असतात आणि त्या मैदानामध्ये गुलालासाठी संघर्ष असतो. तर हे बैलगाडा मालक आहे, त्याचं नाव काय तुमचं? ओके, आणि तुझं नाव? तर नंदीचं नाव काय? मंडळी पाहू शकता आज कोकणामध्ये आपल्याला पहिली जोडी अशी बघायला भेटते की घरचा साथ चालताना आणि कितवा नंबर आला. तर मंडळी पाहू शकता आजची जी जोडी पळाली तर गुलालात 3ऱ्या क्रमांकावर बसलेली आहे. तर मंडळी असेच आपल्या कोकणामध्ये खूप सारी नागरिक स्पर्धा होत असते आणि ते तुम्हाला पाहायला मिळते. पावती क्रमांक 11-13 तुळशी प्रमोद गुणा आणि हे बक्षीस होतं गुणा कुठली कडपाली. मी आदरणीय सन्माननीय बाबूशेठ काटकर यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते हे अव्वल क्रमांकाचं बक्षीस उदगिरी कदम याला सुपूर्द करावं. आलेले आहेत आणि गुलालाची इच्छा असते प्रत्येक शेतकऱ्याची. आजच्या गुलालाचं काय सांगू शकतो? अक्षय सावंतकर यांना विनंती असेल आपल्या शुभस्ते 10व्या क्रमांकाची गावठी गड्यांची विजेती जोडी वैरी महान केदारनाथ प्रसाद पुरं या जोडीला हे बक्षीस आपल्या शुभस्ते सुपूर्द करावं. अक्षय कुलस्वामी प्रसन्न संजय बाबा मुदर आपल्याला विनंती असेल आपल्या शुभस्ते आपण नव्या क्रमांकाची विजेती जोडी कुलस्वामी प्रसन्न घाणेकर कोकरे या जोडीला हे बक्षीस सुपूर्द करावं. संघर्ष गुलालाचे संघर्ष खूप सारे नंदी करत असतात. तसेच मित्रांनो
जाकी वगैरे असतात, तर यांच्यामध्ये संघर्ष असतो की गुलाल आपल्याला मिळायला पाहिजे. त्याच्यामध्ये खूप सारी लढत पाहायला मिळते मैदानामध्ये. यानंतर तर त्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाची विजेती जोडी आहे आजचं मैदान रोही महेंद्र गुरव. सगळं व्यवस्थित तुम्ही त्याचं मांडवकर यांनी केलं होतं. तसेच रोही महेंद्र गुरव आरवली कुरुंबाडवाला त्यांनी अतिशय मुन्नाला जोडी पळवली होती. पुष्पानी चित्तर पळाला होता. वेळ निघाला तर 13 सेकंद 81 पॉईंट. मी विनंती करतो मंडळातर्फे हार्दिक स्वागत. आदरणीय त्याचे आभार. शंकर टीव्ही गुलालाचा संघर्ष मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याच्या यांचं या स्पर्धेला योगदान खूप होत आहे. आदरणीय सन्माननीय शंकर टीव्ही साहेबांना विनंती करतो आपल्या शुभेच्छा. गावठी गटातली 7व्या क्रमांकाची विजेती जोडी एक कुराळकडे उलाव. या जोडीला आपण हे बक्षीस सुरू करावे. त्यामध्ये जे बैलगाडा मालक आहेत त्याचं नाव काय तुमचं? गाव कोणतं? तर आजचा गुलाल झालाय तुमचा, तर कितवा क्रमांक आलाय? ओके, तर तुमचं नाव काय? त्यांच्या हातातलं आहे तो? ओके, तर मंडळी पाहू शकता हे मार्लेश्वर मधून आलेले आहेत दादा आणि आज गुलाल झालेला आहे. तर गुलालाबद्दल त्यानंतर 6व्या क्रमांकाची गावठी गटातली विजेती जोडी आहे. आतिश पापडकर बेलापूर ही जोडी विजयी पळवली होती. वेळ पळवली होती 13.75 पॉईंट. 6व्या क्रमांकाची जोडीला कोणते बक्षीस देण्यासाठी विनंती असेल. पहिला नंबर नाही पण आदरणीय राजेंद्र आपण विनंती करतो आपल्या शुभेच्छा. हे बक्षीस बघायला गेलं तर 6व्या क्रमांकाची विजेती जोडी आनंद आहे. आतिश पापडकर बेलापूर यांना सुरू करावे. तर राज तुझं नाव काय? तर कितवीला आहे? मंडळी पाहू शकता मित्रांनो आजचं जे मोठं मैदान होतं कोकण केसरी मैदान, त्या त्यानंतर गावठी गटातली 5व्या क्रमांकाची विजेती जोडी आहे. स्वप्नील काशीनाथ तोंडखेकर अति सर्वश्रेष्ठ ही जोडी अमोल पळवली होती. सुंदर आणि बाबा सुंदर समाला होता. वेळ पळवली होती 13 सेकंद 56 पॉईंट. 5व्या क्रमांकाच्या या जोडीला बक्षीस देण्यासाठी विनंती असेल. आदरणीय नरेश शिरोडकर आपण विनंती करतो आपल्या शुभेच्छा. आपण 5व्या क्रमांकाची विजेती जोडी स्वप्नील काशीनाथ तोंडखेकर अति या जोडीला बक्षीस देण्यासाठी तर असं त्या मैदान आपल्याला पाहायला मिळते. तर धन्यवाद. रोशन तर मंडळी आज आपण कोकरे मैदानामध्ये आलेलो आहे. तर मंडळी आज आपण कोकरे मैदानामध्ये आलेलो आहे आणि कोकण केसरी मैदानाचा किताबाचा मानकरी कोण ठरणार. तर मंडळी आज आपल्याला प्रत्यक्ष दिसलेलं आहे की कुंभारले एक्सप्रेस शंकर आणि आरवलीकरांचा पिंट्या. तर मित्रांनो हा पायरा ठरलेला आणि हे जुने बैलगाडा मालक आहेत. तर आज इतिहास जर बघायला गेलात ना तर छकडे स्पर्धेमध्ये हाच तो नंदी आहे की एकटा पळालेला आणि गुलालात राहिलेला. तर आता आपलं नाव काय? माझं नाव संकेत रघुनाथ जाधव कुंभारली. ओके, तर आपल्या नंदीचं नाव? शंकर नाव आहे. तर मंडळी पाहू शकता शंकर बोलला तर मित्रांनो कोकणातला हिरा आहे आणि ह्याच हिऱ्याने मित्रांनो एकटा पळून गट पास केला, सेमी पास केले आणि फायनल मध्ये गुलालात राहिलेला नंदी आहे. आणि आज कोकरे मैदान जर बोललं ना तर देवाडे क्रोटातर्फे लागलेलं कोकण केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. तर आज शंकर बद्दल आणि पिंट्याबद्दल काय सांगू शकतो? द्वितीय क्रमांकाची विजेती जोडी दोन्ही साईड एकनाथ भाईपुरकर याला कोणत्या विनंती साईडने करतो जवळजवळ आपल्या आम्ही हे 3 बक्षीस वर्षानंतर बैल या डावी साईडने आतून टाकला चिखलामध्ये. घाटी जोडीच्या मालकाला आपल्या त्याच शुभेच्छा गतीत सुरू बैल पळाला करायचं. आणि पिंट्या तर बाहेरून म्हणजे बैलाला चांगला कवर ओके, तर किती सेकंद झाले आपली जोडी? 12:77. तर मंडळी पाहू शकता आजची जी जोडी आहे ती 12:77 ला आलेली आणि ते कोकरे गावातले जे मैदान होतं गावठीमधून प्रथम क्रमांक केला आणि बाईकचे मानकरी ठरले. तर आता आज बाईक बद्दल काय सांगू शकतो की आज पिंट्याकडे बाईक जाणार की तुमच्याकडे येईल? बाईक आमच्याकडे जाणार कारण जोडी आमच्याच नावावर होती. ओके, कारण ह्याच्या पुढे जे मोठे मैदान होते त्यांच्या नावावरती होईल. घाटी तर मंडळी जे पहिरे आहेत ना आपले तर असे टिकवले जातात कारण जे कोणतं पण मोठं मैदान असू दे, आज हे बाईकचं मैदान झालं उद्या अजून कुठलं 4 व्हीलरचं होईल तर ते मैदान ते दुसऱ्या बैलगाडा मालकाबरोबर असतं आणि हा पैरा टिकवला जातो बरोबर ना. तर कोकणामध्ये आपल्याकडे असे पैरे तोडतात त्यांच्याबद्दल काय तुमच्याकडे काय सांगू शकता का? काय कसं आहे हा विषय कसं समजून घ्यायला काम आहे. जर तुम्ही समजून घेतलं ना तर पहिला तुमचा हे बक्षीस